नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले माऊली या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमधून आपण अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास 2026 बद्दल शास्त्रोक्त पुराव्यांच्या पद्मपुराण आणि स्कंद पुराणच्या आधारे अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे। या व्हिडिओतील मुख्य मुद्दे पौराणिक कथा, तर अधिक मास म्हणजे काय आणि तो का येतो, खगोलशास्त्रीय आणि वैदिक कारणे याच्या पाठीमागील आपले काय आहेत। आपले वैदिक कॅलेंडर चंद्राच्या गतीवर चंद्रचक्रावर आधारित असते। चंद्रचक्र वर्ष हे सौर वर्षापेक्षा सुमारे 11 दिवस लहान असते। हा 11 दिवसांचा फरक दर 3 वर्षांनी वाढत एका संपूर्ण महिन्या एवढा अंदाजे 29 ते 30 दिवस होतो। सूर्य आणि चंद्र कॅलेंडरमध्ये हा फरक संतुलित करण्यासाठी आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी पंचांगात एका अतिरिक्त महिन्याची व्यवस्था केली, ज्याला आपण अधिक मास किंवा मलमास असे म्हणतो। आध्यात्मिक कार्यामुळे आपल्या पूर्वजन्मातील सर्व मलिनता म्हणजेच पाप, कर्म आणि नकारात्मकता नष्ट होते। कर्मकांडी लोक याला मलमास म्हणतात, कारण या काळात भौतिक इच्छा पूर्तीसाठी केल्या जाणाऱ्या कर्मकांडाचे फल मिळत नाही, परंतु भक्तीचे फल अनंत पटीने मिळते। पुरुषोत्तम मासाची पौराणिक कथा पद्मपुराणानुसार, पद्मपुराणात या मासाच्या उत्पत्तीची एक अत्यंत सुंदर आणि भावुक कथा सांगितलेली आहे। सृष्टीच्या व्यवस्थेनुसार जेव्हा 12 महिन्यासाठी 12 वेगवेगळ्या देवतांची स्वामी म्हणजेच अधिपती म्हणून नियुक्ती करण्यात आली, तेव्हा या 13वा महिना म्हणजेच अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास आणि मलमास देखील म्हणतो, कोणत्याही स्वामीशिवाय एकटाच राहिला। कोणताही देव याचा अधिपती होण्यास तयार नव्हता, ज्यामुळे समाजात या महिन्याची उपेक्षा होऊ लागली। याला अशुभ मानले गेले। अत्यंत दुःखी होऊन हा महिना स्वतः भगवान विष्णूच्या चरणी वैकुंठात गेला आणि रडत रडत त्यांना प्रार्थना करू लागला। त्यांची आर्त हाक ऐकून भगवान विष्णूंचे हृदय करुणेने भरून आले। त्यांनी त्याला धीर देत म्हटले, तू दुःखी होऊ नकोस। ज्याचा त्याग संपूर्ण जगाने केला आहे त्याचा स्वामी मी स्वतः बनतो। जग मला पुरुषोत्तम या नावाने ओळखते, म्हणून आजपासून तू माझ्या नावाने म्हणजेच पुरुषोत्तम मास या नावाने ओळखला जाशील। अशा प्रकारे भगवान विष्णूचा आश्रय मिळाल्यामुळे हा उपेक्षित महिना ब्रह्मांडातील सर्वात पवित्र आणि फलदायी महिना बनला। या वर्षात म्हणजेच 2026 मध्ये अधिक मासाचा आरंभ हा दिनांक 17 मे 2026 रविवारपासून ते समाप्ती आहे 15 जून 2026 सोमवारला। विशेष खगोलीय योग विक्रम संवत्सर 2083च्या या वर्षामध्ये पंचांगानुसार 2 ज्येष्ठ मास येत आहेत। एक अधिक ज्येष्ठ आणि एक आहे सामान्य ज्येष्ठ। सर्वात शक्तिशाली दिवस 31 मे 2026 रविवार रोजी पुरुषोत्तम पौर्णिमा आहे। या दिवशी भगवान विष्णूची आध्यात्मिक शक्ती सर्वोच्च पातळीवर असते आणि या दिवशी केलेले दान, जप, तप, अक्षय कधीही नष्ट न होणारे फळ देते। या पुरुषोत्तम मासात करण्यायोग्य महत्त्वाच्या गोष्टी आणि व्रत विधी आपण आता जाणून घेणार आहोत। तुम्ही जर नोकरी करणारे असाल, विद्यार्थी असाल किंवा गृहिणी असाल आणि संपूर्ण वेळ मंदिरात घालवू शकत नसाल, तरीही तुम्ही घरी बसून मुख्य नियमांचे पालन करू शकता। रोज तुळशीच्या माळेचा जप करून हरे कृष्ण किंवा रामकृष्ण हरी अशा प्रकारे नियमपूर्वक जपाव्यात। शास्त्राचे श्रवण आणि पठण, प्रमाणित संप्रदायाच्या वैष्णव संतांकडून कथा ऐकावी। याशिवाय रोज भगवद्गीतेचा 15वा अध्याय पुरुषोत्तम योग वाचावा किंवा ऐकावा। त्याचप्रमाणे श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदातील 14वा अध्याय ब्रह्मदेवाने केलेली कृष्णाची स्तुती वाचावी। विष्णू सहस्रनामाचे पठण करावे। दररोज सकाळी गणपती अथर्व शीर्षाचे वाचन करावे व सायंकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ वाचावा। त्याचप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान संपूर्ण महिनाभर 17 मे ते 15 जून दररोज सूर्योदयाच्या सुमारे 1.5 तास आधी
ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा अलाराम लावावा. स्नान आणि भगवंताची मंगल आरती केल्याने हजारो अश्वमेध यज्ञ केल्याच्या समान पुण्य मिळते. तुळशी माता भगवंताची अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे दररोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. किमान 3 वेळा त्यांची परिक्रमा करावी आणि सायंकाळी तुळशीसमोर दिव्याची आराधना करावी. स्कंद पुराणानुसार यामुळे सर्व तीर्थाच्या दर्शनाचे फळ आपल्याला मिळते. दिवसा न जेवता केवळ रात्री पहिल्या प्रहरात एकदाच जेवणे अथवा एक भुक्त दिवसभर एकदाच जेवणे असे राहावे. सशक्त व्यक्तीने या चार प्रकारापैकी एक प्रकार निदान 3 दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा. संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी पौर्णिमा, कृष्णाष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथी आणि व्यतिपात वैधृती या योगावर विशेष दान धर्म करावा असे शास्त्रात सांगितले आहे. या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा. अखंड अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. प्रतिदिन एकच वेळ भोजन करावे. जेवताना बोलू नये, त्यामुळे आत्मबळ वाढते. मौन भोजन केल्याने पाप क्षालन होते. तीर्थस्नान करावे. किमान 1 दिवस गंगा स्नान केल्यास सर्व पापाची निवृत्ती होते. दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. तीर्थयात्रा करावी. देवदर्शन करावे. तांबूलदान म्हणजेच विडा दक्षिणा करावे. महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्य प्राप्ती होते. गोमातेचे पूजन करावे. गोग्रास घालावा. अपूदान म्हणजेच अनारशाचे दान करावे. या संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी पौर्णिमा, कृष्णाष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथींना आणि व्यतिपात वैधृती या योगावर विशेष दान धर्म करावे असे शास्त्रात सांगितलेले आहे. या अधिक मासात कोणती कामे टाळावीत तर नेहमीच्या काम्यकर्मांच्या व्यतिरिक्त अन्य काम्यकर्माचा आरंभ आणि समाप्ती करू नये. अपूर्व देवदर्शन, पूर्वी कधी न गेलेल्या ठिकाणी देवदर्शनाला जाणे, गृहारंभ, वास्तुशांती, संन्यास ग्रहण, नूतन व्रत, ग्रहण दीक्षा, विवाह, चौल, उपनयन, देवप्रतिष्ठा इत्यादी कर्म या अधिक मासात टाळावे. या अधिक मासात वाढदिवस किंवा श्राद्ध आल्यास काय करावे? एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या मासात झाला असेल तोच मास अधिक मास आल्यास त्या व्यक्तीचा वाढदिवस निज मासात करावा. उदाहरणार्थ, वर्ष 2017 मध्ये ज्येष्ठ मासात जन्मलेल्या बालकाचा वाढदिवस यावर्षी ज्येष्ठ मास अधिक मास असल्याने अधिक मासात न करता निज ज्येष्ठ मासात त्या तिथीला करावा. अधिक ज्येष्ठ मासात ज्या बालकांचा जन्म होईल त्या बालकांचा वाढदिवस प्रतिवर्षी ज्येष्ठ मासात त्या तिथीला करावा. त्याप्रमाणे ज्या मासात व्यक्तीचे निधन झाले असेल त्यांचे वर्षश्राद्ध तोच मास पुढील वर्षी अधिक मास येतो तेव्हा त्या अधिक मासातच करावे. उदाहरणार्थ, 2017च्या ज्येष्ठ मासात व्यक्तीचे निधन झाले असेल त्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध अधिक ज्येष्ठ मासात त्या तिथीला करावे. केवळ या वर्षी असे करावे कारण 2017च्या ज्येष्ठ मासात निधन झालेल्या व्यक्तींचे वर्षश्राद्ध म्हणजे 12 मास या वर्षी अधिक मासात पूर्ण होतात. ज्या वर्षी अधिक मास नसेल तेव्हा वर्षश्राद्ध त्या तिथीला करावे. उदाहरणार्थ, शके 1941च्या ज्येष्ठ मासात मृत्यू झाला असेल तर त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध शके 1942च्या अधिक मासात त्या तिथीला करावे. प्रतिवर्षीचे ज्येष्ठ मासातील प्रतिसंवत्सारिक श्राद्ध यावर्षी निज ज्येष्ठ मासात करावे. मात्र पूर्वीच्या अधिक ज्येष्ठ मासात मृत्यू झालेल्यांचे प्रतिसंवत्सरिक श्राद्ध यावर्षी अधिक ज्येष्ठ मासात करावे. शके 1941 मध्ये आषाढ, श्रावण, भाद्रपद इत्यादी मासात मृत्यू झालेल्यांचे प्रथम वर्ष श्राद्ध त्या मासातील त्यांच्या तिथीस करावे.
13 मास होतात, म्हणून एक मास आधी करू नये. तर अशा प्रकारे आपल्याकडून जेवढ्या जास्त नियमांचे पालन करणे होईल तेवढे जास्त नियम या अधिक मासात पालन करावे आणि अधिक मास महात्म्य कथा ऐकावी. अधिक मास महात्म्य कथा ही 19 अध्यायामध्ये सांगितलेली आहे. ती आपल्या चॅनलवरती आपल्याला दररोज एक अध्याय ऐकायला मिळेल. त्यासाठी आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या. त्यामुळे पुढे येणारे अध्याय आपल्याला दररोज ऐकायला मिळतील. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.